नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 8वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 7, लोकसंख्या. एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी अनेक घटकांपैकी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येचा विचार करताना लोकसंख्या वाढ, लोकसंख्येचे वितरण, घनता व रचना इत्यादी घटक विचारात घ्यावे लागतात. प्रदेशाच्या लोकसंख्येत सतत बदल होत असतो. उदाहरणार्थ, लोकसंख्या कमी किंवा जास्त होते. लोकसंख्या वाढीत प्रामुख्याने जन्मदर, मृत्यूदर, सरासरी आयुर्मान व स्थलांतर इत्यादींचा समावेश होतो. एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांच्या संख्येस जन्मदर असे म्हणतात. एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींच्या संख्येस मृत्यूदर असे म्हणतात. व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे म्हणजे स्थलांतर होय. एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजे अंतःस्थलांतर होय. ज्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाते त्यास बहिस्थलांतर असे म्हणतात. जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील फरक लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या बदलास कारणीभूत ठरतो. लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे प्रदेशातील संसाधनांवर ताण पडतो. लोकसंख्या वाढ नियंत्रित असेल तर संसाधनांची उपलब्धता योग्य प्रमाणात राहते. लोकसंख्या नियंत्रणात असणे हे प्रदेशाच्या विकासाचे निर्देशक असते. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या दाट किंवा विरळ हे लोकसंख्येच्या वितरणावरून समजते. लोकसंख्येच्या वितरणावर भौगोलिक परिस्थिती, साधनसंपत्ती इत्यादी घटक परिणाम करतात. मुबलक साधनसंपत्ती असलेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. कमी साधनसंपत्ती असलेल्या, प्रतिकूल हवामान, उंच सकलपणा जास्त असलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. लोकसंख्येच्या वितरणावर स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, खनिज संपत्ती इत्यादी घटक परिणाम करतात. शेती, कारखानदारी, नागरीकरण, वाहतूक, बाजारपेठ इत्यादी आर्थिक घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. लोकसंख्येच्या वितरणावर युद्ध, राजकीय अस्थिरता, राजकीय धोरण इत्यादी राजकीय घटकांचा परिणाम होतो. लोकसंख्या वितरणावर वंश, धर्म, भाषा, रूढी व परंपरा इत्यादी घटकांचा परिणाम होतो. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता होय. लोकसंख्येच्या घनतेचे सूत्र हे प्रदेशातील एकूण लोकसंख्या भागिले
प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ आहे. लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते. काही प्रदेशाचे क्षेत्रफळ लहान असून घनता जास्त आहे. उदाहरणार्थ गोवा. ज्या प्रदेशात लोकसंख्या कमी असते तेथे घनता कमी असते. उदाहरणार्थ राजस्थान. लोकसंख्येची वेगवेगळ्या उपघटकात विभागणी झाल्याने लोकसंख्येची रचना व गुणवत्ता समजते. लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष अशी विभागणी केली जाते. लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री पुरुष प्रमाण महत्त्वाचे मानले जाते. लिंग गुणोत्तर प्रमाणाचे सूत्र पुढीलप्रमाणे: स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000. दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे समजले जाते. काही प्रदेशात पुरुषांचे रोजगारनिमित्त बहिर्गत स्थलांतर जास्त असते. त्या प्रदेशात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त असते. ज्या प्रदेशात स्त्रियांचा जन्मदर कमी असतो त्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण कमी असते. जेव्हा एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक वयोगटानुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे म्हणतात. वयोगट रचनेमुळे कार्यरत गट व अवलंबित गट यांचे प्रमाण समजते. भारतात 15 ते 59 या वयातील व्यक्तींच्या गटास कार्यक्षम लोकसंख्या म्हणून ओळखले जाते. कार्यक्षम लोकसंख्या गटातील व्यक्ती नोकरी व्यवसायात व्यस्त असतात. ज्या प्रदेशात कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशाचा विकास वेगाने होतो. अवलंबित लोकसंख्येचे 2 उपगट केले जातात. 15 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती व 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती असे 2 उपगट. पुढे बघूयात. जे लोक कार्यक्षम वयोगटात असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत त्यांना अकार्यकारी असे म्हणतात. प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असल्यास त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते. प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी ग्रामीण अथवा नागरी अशा निवासी गटात केली जाते. नागरी गटातील लोक द्वितीयक व तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेले असतात. नागरी लोकसंख्या अन्नधान्यासाठी ग्रामीण लोकसंख्येवर अवलंबून असते. ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात. भारतात व्यक्तीस लिहिता वाचता येत असेल तर तिला साक्षर समजले जाते. वय वर्ष 7 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते. साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो. स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे होय. स्थलांतर अल्पकाळ, दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी असते. उदाहरणार्थ विवाह, शिक्षण, व्यवसाय
आपत्ती, युद्ध, बदली, पर्यटन इत्यादी. ज्या भागातून लोक स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या कमी होते, म्हणजेच त्या भागात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. लोक ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या वाढून सार्वजनिक सेवा सुविधांवर ताण पडतो. स्थलांतरामुळे प्रदेशातील लोकसंख्येचे पुनर्वितरण होते. स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने नोकरी व व्यवसायाच्या संधी, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता, आर्थिक घटक इत्यादी कारणीभूत ठरतात. राजकीय व सामाजिक परिस्थिती, आर्थिक मागासलेपणा इत्यादी कारणांमुळे स्थलांतरितांचे प्रमाण कमी असते. भारतात स्थलांतरितांची टक्केवारी कमी आहे, मात्र भारताच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता ही टक्केवारी जास्त आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात लोकसंख्या हे महत्त्वाचे संसाधन आहे. लोकसंख्येस संसाधन मानताना साक्षरतेचे प्रमाण, लिंग गुणोत्तर यांबरोबरच आरोग्य, शैक्षणिक पातळी इत्यादींचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. मानवी विकास निर्देशांक ठरवताना आर्थिक, आरोग्य, शिक्षण हे 3 निकष विचारात घेतले जातात. मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान असते. अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक 1च्या जवळ तर प्रगतीचे मान जसजसे कमी होत जाईल तसतसा निर्देशांक कमी होत जातो. पुढे बघूयात. महाराष्ट्राच्या पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकीकरण व नागरीकरणाचा प्रभाव जास्त आहे. उदाहरणार्थ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, कोल्हापूर इत्यादी. भारतात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. 2011 सालच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकशिक्षण, शिक्षण, जनजागृती, संशोधन, आरोग्य सुविधा, नियोजन व सरकारी धोरण इत्यादी घटकांवर भर देणे गरजेचे आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.